थोडेसे काजू, बदाम मी तुपामध्ये रोस्ट करून घेणार आहे। त्याच्यानंतर सूर्यफुलाच्या बिया, पंपकिन सीड, तीळ, अळशी हे मी तुपामध्ये थोडंसं भाजलेलं आहे। ते भाजून ते मिश्रण व्यवस्थित भाजल्यावरती मी ते बाजूला एका बाउलमध्ये काढून ठेवलेलं आहे। त्याच्यानंतर खजुराच्या बिया मी काढून घेतलेल्या आहेत। थोडंसं कढईमध्ये तूप घालून खजूर त्याच्यामध्ये थोडेसे स्मॅश करून घेतलेले आहे। जे मिश्रण मी आधीच काजू बदामचं मिश्रण होतं ते मिक्सरमध्ये वाटून घेतलेलं आहे। थंड झाल्यावरती ते एका भांड्यामध्ये बाजूला काढून घेतलेलं आहे। त्याच्यानंतर थोडंसं खजूर रोस्ट केले आहे तव्यावर। ते झाल्यानंतर ते त्या मिश्रणात मिक्स केले आहे आणि ते एकत्र एकजीव करून घेतलेलं आहे। एकजीव झाल्यानंतर त्याच्यात थोडंसं तूप टाकून ते मी लाडू वळायला सुरुवात केलेली आहे। हे खूप सुपर हेल्दी लाडू आहेत इम्युनिटीसाठी आणि प्रोटीनसाठी पण हे खूप हेल्दी लाडू आहे।